दोन्ही चुकीचं एकदम एकदम रागीट पद्धतीमध्ये ते आमच्याशी बोलते. तिला माहितीये का आता आपण ठीक आहे ती पुढे असेल काही असेल पण तिलाही बोलण्याची हे नाहीये की माझ्याशी अशा पद्धतीमध्ये बोलते. सर्वसामान्य नागरिकांची कशी बोलत असेल साहेब? तो पोरगा आहे त्या पोराला जो सांगितलं की बाबा उद्यापासून साहेब अपंगांचं तुम्ही आता चला अपंगांचं वॉशरूमच्या लॉक लावून ठेवले. अपंगाने कुठं वॉशरूमला जायचं साहेब? हा विषय काल सुद्धा झाला होता. साहेब काही असो फ्लॅश होत नाही तर एक आमदार इथे या ठिकाणी येऊन जर सर्वे करून गेले तर स्टेशन मास्टरची जबाबदारी नाही का की ह्या बेसिक गोष्टी तात्काळ सोडवाव्यात. वॉशरूम लोकांना अत्यावश्यक गरज आहे. इथे अनेक पेशंट आहेत, डायबिटीज पेशंट आहेत, त्यांना तासाला मिनिटाला काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यांना वॉशरूमला जावं लागतं ते पण पैसे देऊन आणि त्या वॉशरूमची स्वच्छताही नाही. म्हणजे चाललंय काय? आणि साहेब हा इथला प्रश्न नाहीये, हा प्रश्न आहे संपूर्ण आपल्या इथपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्रॉब्लेम. आज मी इथे बसलोय की नाही याची दखल संपूर्ण प्रशासन घेईलच असा विश्वास मला वाटतो. घ्यायलाच पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे. साहेब या लोकांना गरीब लोकांना आम्हाला अडकून काही मिळणार नाही, अजिबात अडकून मिळणार नाही. पण हे डिसाल प्रशासन आहे, हे डिसाल प्रशासन आहे की नाही या डिसाल प्रशासन जागा नको व्हायला पाहिजे का? बऱ्यापैकी नाही आमचे वकील साहेब बोला काय करायचं एक मिनिट साहेब दोन्ही दिलं मी तुला. सगळ्यांनी गर्दी कमी करा जरा. लक्ष्मीनारायण साहब नितिन पाटिल साहब अरे माइक पडलं तुझे. इनका आश्वासन के लिए मैं उठाऊं लेकिन हमारे एडवोकेट साहब यहाँ पे रहे आप लोग जब तक आप यहाँ पे प्रॉपर नहीं करते तब तक मैं वहाँ के हिलूंगा नहीं. सॉरी बोलतात. तिकडे थांबा आमदार येते. आमदारांना येऊ दे. येता येते. हा ना युनिफॉर्म घालू ना. आता काय आता ड्युटी परत चालू झाली. ड्युटीची काय टायमिंग हा म्हणतो या मी शिक्षक ऑफिसर त्यांना बसू द्या तिकडे. तुम्ही चेअर आपल्या पुढे गेले आपका पुरुष आहे मुझे पता है हर एक कुर्सी का रिस्पेक्ट कैसा करना है. बैठो साहब तुम्ही इथे या तुम्ही बसा. पाटील साहेब तुम्ही इथे या. आप बैठो आपने चेयर पे बैठो. आता मिळेल आता मॅडम बसा तुम्ही बसा का नाही बसू सर तुम्ही पण या. त्या मराठी आहे त्यांना मराठी येत बोर्ड लागला बाकीच्यांनी बोलू नका जरा आणि बोर्ड लागल्यानंतर नाही सर मी आहे सर जागा नाही उभे पण मी काय बोलतो आणि त्यांचं थोडंसं बोलणं होतं मी असं त्याला म्हणू शकतो का तुम्ही पैसे घ्या आपल्याला माझ्या आरोप करत असेल तर त्याच्यामध्ये माझं काय घेऊन का तुम्ही आपल्याशी बोलणं झालं नव्हतं. त्याला फोन केला 3:15 वाजता त्याला फ्री टॉयलेट मोफत शौचालय हे द्यायला सांगितलं. तेव्हा म्हणाला की माझ्याकडे आज संडे बंद आहे
तर मी त्याला खूप रिक्वेस्ट केली की काही पण करा, मला फक्त छोटंसं काहीतरी आणून तिथे बॅनर आणून मला शिकवून द्या, नंतर जेव्हा तुमच्याकडे स्टाफ आहे तेव्हा पण चांगलं बनवूयात. त्याच्यानंतर 5:30 पर्यंत तुम्हाला म्हणाला ठीक आहे 5:30 पर्यंत, आता ताबडतोब नाही देऊ शकत, 5:30 पर्यंत मी तुम्हाला देतो. 5:30ला त्याने 5:30 पर्यंत नाही आला. काय झालं विचारायला मी 5:52ला पुन्हा त्याला कॉल केला. 5:52 हा इथे, हा 5:52ला करत होती, 55ला त्याला पुन्हा मी कॉल केला. काय झालं बाबा की तो अजून का नाही आला. त्याने कॉल ते रेडियम त्याचे लावायला सांगितलेले, कारण ते मला बाहेरूनच मागवायचे, माझ्याकडे नाही. तुम्ही मला त्यावर ऑब्जेक्शन नाहीये. नाही, हे बघा, मॅडम ऐका त्याच्यानंतर हो, अहो त्याने माझं इश्यू- ऐका मॅडम, तुम्ही तुमच्या कामात कसूर केला आहे. आपल्या ऑफिसमध्ये प्रिंटर आहे की नाही? एक नाहीये. अरे इथे प्रिंटर आहे समोर, एक प्रिंट काढून मॅडम, एक प्रिंट काढून तुम्ही झेरॉक्स पेपर लावता. बरं साहेब ही गोष्ट आहे, ही गोष्ट आहे. मला काय म्हणायचंय मॅडम ऐका, मॅडम ऐका, आपण याच्यामध्ये किती दोषी आहात आपल्याला समजत नाहीये. जर त्या ठिकाणी जे पैसे घेतात ते इथे तुमचे रेल्वेचे पोलीस बसलेत की नाही, ते काय करतात मग मला सांगा. तुम्ही त्यांना सांगू शकत नाही का की बाबा काल, मॅडम ऐका हो, तुम्ही ऐकत नाहीयेत, जबाबदार आपण आहात. मी काल आपल्याशी खूप प्रेमाने बोललेलो आहे. लोकांचे कमेंट्स वाचा, तुमच्या लक्षात येईल काय किती प्रॉब्लेम आहे साहेब. अत्यंत तुम्ही उद्धटपणे लोकांशी बोलता असं लोकांनी सांगितलं साहेब. मी त्यांना हे केलं, त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांना विचारा, त्यांचं कौतुक केलं की आपण महिला अधिकारी आहात. त्या दिवशी सुद्धा लोकांनी तिथे तक्रार केली DRM साहेबांकडे की अत्यंत उद्धटपणे लोकांशी बोलतात, अत्यंत अशा मगरूर आहेत, यांची पहिले बदली करा. मी म्हटलं असं करू नका, पुरुष असो महिला असो प्रत्येकाला आपण संधी दिली गेली पाहिजे. आणि काल मीडियाच्या समोर आपण बोललो की आपण एक सक्षम अधिकारी आहात मॅडम, आपल्यावर विश्वास आहे, आपण हे काम करावं. यांची जबाबदारी होती साहेब की पैसे घेणाऱ्याला पहिले थांबवायला पाहिजे की नको. ठीक आहे बोर्ड नंतर लागेल. आज मॅडम तुम्हाला माहितीये, एक महिला जिने लघवी तिला आली होती, तिने पैसे दिले नाहीत म्हणून जागेवर लघवी केली. किती शर्मेची गोष्ट सांगा. आपण महिला आहात, आहे की नाही, वाईट गोष्ट की ना सांग. याच्यावर कोण ताबा ठेवेल, तुमचे पोलीस ठेवणार की तुम्ही ठेवणार. आपली जबाबदारी नाही का मॅडम. माझं काही म्हणणं नाही, ही जबाबदारी आपली ना. अहो स्टेशन मास्टर म्हणून तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे महिलांनी कुठं जायचं. आमच्या एकच ते पण बाथरूम तुम्हाला तुमच्या सोयीसाठी. साहेब मी काल चीफ ऑफिसर आपले मारुती गायकवाड साहेबांना काल फोन केला की साहेब माझी एक विनंती आहे की इथे लोकांची गैरसोय होते, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपण ई टॉयलेट द्या. त्याच्यात सर लगेच तुम्ही मला पत्र द्या, मी ई टॉयलेटचा बंदोबस्त करतो. कशासाठी? लोकांसाठी. भटके कुत्रे इथे बसले असतात, त्यांना म्हटलं ताबडतोब त्या भटक्या कुत्र्यांना आपण उचलून घेऊन जा. स्कायवॉकचा काही भाग रेल्वेच्या प्रवाशांना काय त्या दिवशी पडला होता, कोणाला दुखापत व्हायला नको, त्यांनाही सांगितले की साहेब ते तुम्ही ताबडतोब. त्यांनी आज त्यांची माणसं सकाळी पाठवली होती. म्हणजे एवढं फास्टमध्ये मी पण तुम्हाला मदत करतो ना. आलं का लक्षात? जर तुमचं प्रशासन ऐकत नाही तर आम्ही बोलू ना, तुम्हाला वरिष्ठांशी बोलायला काय अडचण, तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही एक फोन करून मला सांगाल बा की सर आम्ही केलंय पण ते ऐकत नाहीयेत. तुम्ही केलं का? मला तुम्हाला असं वाटलं म्हात्रे सर आले आणि आता फोटो काढून निघून गेले, असं नाही बरं का. तसं नाही, मी तुम्ही काल बोललात आणि ते मी बघा मान्य केलं ना. मी तुम्हाला मीडियाच्या म्हटलं समोर का? बोललो मी होतो. तुम्हाला बघा सांगितलं मॅडम मी साहेब, मी काल सांगितलं मीडियाच्या समोर बोललो की मी शिक्षक आमदार आहे. आता मी सुपरविजन करतोय, पेपर झालेला आहे, त्याची तपासणी पण मी करणार आहे, त्याचा रिझल्ट पण मी पाहणार आहे. हे सगळं मी पाहणार आहे ना, हे सगळं पाहणार आहे. मी काय गप्प बसणारा माणूस नाहीये. बघा मला फक्त फोटो काढून जायचं असतं अन्य लोकप्रतिनिधींसारखं, मी तसं नाहीये. मला लोकांच्या या समस्या सुटल्या पाहिजेत, तुमच्याही डोक्याचा त्रास कमी झाला पाहिजे ना. लोक काय येतात आपल्याकडे. समस्या असल्या की अहो, आम्हाला त्रास मॅडम, समज- हे बघा एक जर मी एक instruction चांगला दिले, मी माणूस 24 तास तर सक्षम त्यांना- लेडी म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो. तुम्ही चांगलं काम केलं ना, पुढच्या 8 मार्चला तुमचा भव्य सत्कार आम्ही बदलापुरात करू महिला दिनाच्या सरकाराची अपेक्षा नाही. सरकाराची अपेक्षा नाही. एक मॅडम आज तुम्ही आज प्रथम दर्शनी तुम्ही दोषी दिसताय की नाही मला सांगा. दिसताय की नाही सांगा ना. मॅडम मी काय म्हणतो आता साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ना, तुम्ही आता तात्काळ ते प्रिंटरवर तुम्ही कागदावर प्रिंट आउट काढून घ्या आणि आत्ताच्या आता ते चिटकवायला लावा. ते स्टिकर येईल नंतर आपण चिटकूया, परंतु तुम्ही आत्ताच्या आत्ता ऍक्शन घ्या म्हणजे त्यांना पण ते समाधान होईल. त्यांनी आल्याचं त्यांना पण समाधान होईल की आपलं अपेक्षेप्रमाणे काम झालं. 2 तासानंतर 3 तासानंतर मला समाधान. नाही, अहो तेवढं पाणी गेलं आमच्या शरीरात, तो कोरडा घसा झाला आमचा. आम्हाला लोकांच्या भावना महत्वाच्या साहेब, लक्षात ठेवा. हा जर प्रकार वारंवार इथे दिसला ना, मला साहेब मी इथला विषयच बोलत नाहीत, हा संपूर्ण सिस्टीमचा दोष आहे. इथपासून तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पर्यंतचा दोष आहे. अनेकांनी फोन केला, अनेकांनी मेसेज केले की हा बदलापूरचा प्रश्न नाही. इथून सर्वच प्लॅटफॉर्मवरती अशाच प्रकारची यंत्रणा आहे. ही यंत्रणा बंद झाली पाहिजे साहेब. रेल्वे प्रशासनाकडे काय पैसे नाहीत का आपल्याकडे?
त्यांना पैसे दिले जातात भरपूर पैसे आहेत ना रेल्वे प्रशासनाकडे. रेल्वेकडून त्यांना एक पैसे दिले जातात त्या व्यतिरिक्त ते पैसे म्हणजे स्वेच्छेने घ्यायला पाहिजे तर ते जबरदस्तीने घेतात असा विषय आहे ना साहेब मॅडम. तुम्ही मी स्वच्छता घ्यायला सांगितलं बघा ना. शासकीय यंत्रणा ओरडून सांगतायत शासकीय यंत्रणा ओरडून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट सांगतायत संपलेला आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतील 6 वर्ष सांगते ती महिला सांगते की आम्ही 6 वर्ष पैसे वसूल करत आहोत. तुझे क्लिनिकचे काय असतील तर मी तुला महिन्यानंतर हे देईन, मला सांग तुझे किती होतात. 18 फेब्रुवारीला हे मी त्याला सांगितलं तुझे किती होतात तुम्हाला सांग, त्याच्या आधी पण देत होतो. त्याला संपूर्ण क्लिनिंग मटेरियल मी पोहोचवते. त्यांनी ते आरोप केले की तुम्ही आम्हाला सांगताय की लोकांकडून पैसे घ्या, याबाबत किती तक्रार? मला जर माझ्या ऑफिसर्सचे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर मी कोणाला असं सांगू शकते की तुम्ही पैसे घ्या, त्यांना पैसे घेऊन चला आता क्लिअर आम्हाला एक करा. सांगा मॅडम, तुम्ही आता काय कारवाई करणार स्टेशन मास्तर म्हणून? ते दोषी आहेत त्यांच्यावर तर आपण कारवाई करूयात. मी कायदेशीर आता कारवाई झाली पाहिजे. हा ते त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, लोकांची मागणी बरोबर आहे की नाही? सगळ्यांची म्हणणं आहे की मॅडमवर पण कारवाई झाली पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं? नक्की झाली पाहिजे. नाही कॉन्ट्रीब्युशन नाही या सगळ्या कारवाई लोकांचं. ऐकून घ्या कारवाई हा मार्ग नाहीये त्यांना संधी दिली पाहिजे. एक वेळा त्यांनी जर आपल्या अपेक्षेप्रमाणे जर काम केलं तर काय हरकत आहे संधी द्यायला. बोला, पब्लिकली बोला, मला काय, माझं काय म्हणणं आहे, मी तो लोकसेवक आहे. जर का त्या महिला खोटं बोलतायत की आम्हाला स्टेशन मास्तरांनी बसवलंय असं त्या महिला जर खोटं बोलत असतील तर स्टेशन मास्तरांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्या महिलांच्या विरोधात तुम्ही स्वतः पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. त्या महिलांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांची ती टोळी आहे, साधारण 5 ते 6 महिला त्या आहेत. त्यांच्या त्या 6 ते 6 महिला आणि तो एक जो पुरुष आहे तो आतापर्यंत तिथे आलेला नाही. तो मुलगा सारखा वारंवार त्याला पप्पा म्हणून फोन करतोय, तो माणूस येत नाही. त्यालाही शोधून त्याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मी कुठे नाही बोलते. जर मी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले तिकडे एकही रुपये आम्ही इथून निघून जाऊ. एक मिनिट, आम्हाला एक सांगा की रेल्वे प्रशासनाकडे स्वच्छतागृहाच्या संदर्भात पैसे नाहीत का अवेलेबल? स्वच्छता करण्यासाठी पैसे नाहीत का? किंवा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पैसे नाहीत का शासनाकडे? शासन तुम्हाला देत नाही का पैसे? आम्हाला स्वच्छतेसाठी लिमिटेड हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळे कामगार अपॉइंट केलेले आहेत. हा. आपल्याकडे दिवसेंदिवस माझ्याकडे 3 रेल्वेच्या कर्मचारी आहेत, ते आता ऑलमोस्ट रिटायरला आले. त्यांची फिजिकल कॅपॅसिटी किती असणार आहे, त्याच्यानंतर जे आहेत त्याच्यामध्ये जेवढे मॅनेज करता येतात करते. आपल्याकडे आज सगळं आपण ओरडतोच की स्टेशन अपुरे पडतात, गर्दी वाढते, त्याच्यामुळे कचरा घाण होते. तर ते पण क्लीन करण्यामध्ये पूर्ण स्टाफ आपला जेवढे आहेत त्यांच्या मागे लागलेली आहे. आता इकडे माझ्याकडे मॅक्झिमम लेडीज आहेत, त्यांना जेंट्समध्ये ह्याला मी क्लिअर आणि म्हणून याला इथे फक्त क्लीन करायला ठेवलं. त्याला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले, तू 4 ते 5 वेळा क्लीन करायचं, सकाळचं पाणी भरायचं आणि तुझे जे होतात ते महिन्याचे माझ्याकडून घेऊन जायचे. 18 तारखेला त्याच्याशी माझं बोलणं झालं. त्याच्यानंतर तो म्हणाला की मेरी बेटी की शादी है, मैं बेटी की शादी से आता हूँ फिर बात करता हूँ. 25 तारखेला त्याच्या मुलीचं लग्न होतं. 27 तारखेला 28 तारखेला तो आलाय आणि त्याच्यानंतर 1 तारखेला 28 आणि 1 तारीख तर आपल्या मीटिंगच्या ह्याच्यामध्येच माझे गेले. आज 2 तारीख आहे. त्यांना मी तरी इन्स्ट्रक्शन्स कम्प्लीट दिलेले, त्याला आधी पण सांगितलेलं तू इथे पैसे घ्यायचे नाहीस आणि त्याच्या बाजूला मी 24 तास नाही बसू शकत. मी इन्स्ट्रक्शन्स दिले फॉलो आम्हाला तुमचं स्टेटमेंट पण बाजूला पोलीस आहेत ना. गुन्हा दाखल झाला पाहिजे मग झालाच पाहिजे झालाच पाहिजे. आणि पाहिजे ना. त्याचबरोबर जर तुम्ही दिलेले स्टेशन instructions ते follow करतो. तुम्ही आम्ही तुम्ही स्टेशन इन्चार्ज आहात, त्यामुळे तुमच्या स्टेटमेंटने रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. कारण जर एक तुम्ही महिला त्या सर्वांपर्यंत पोहोचू शकत नसाल, एक स्टेशन मास्तर सर्वांपर्यंत पोहोचू शकत नसेल, एक महिला, असं तुमचं म्हणणं आहे. जर का तुम्ही स्टेशन मास्तर सर्व सुखसुविधा तुम्ही तुमच्या नजरेखालून घालू शकत नसाल तर ह्या रेल्वे पोलिसांचीही तेवढीच जबाबदारी आहे जी अख्ख्या प्लॅटफॉर्मवर फिरत असतात. हा गुन्हा होतोय. एका महिलेला जागेवरती तिच्या कपड्यांमध्ये युरिन पास होतीये. ही छोटी गोष्ट नाहीये. त्या महिलेकडे पैसे आहेत, तिच्याकडे 500 रुपये होते, तिच्याकडे 5 रुपये सुट्टे नव्हते, म्हणून तिला आतमध्ये का जाऊन दिलं गेलं नाही? एका महिलेला तुम्ही फुकट सोडू शकत नाही का? सोडलं पाहिजे. एका महिलेला काय सगळ्यांनाच सोडलं पाहिजे. एका महिलेचं नाही, सर्वांना हा गुन्हा आहे त्यांचा. जर एका महिलेला सुद्धा तुम्ही सोडू शकत नाही याचा अर्थच तुम्ही प्रत्येक प्रवाशाला नाडताय, प्रत्येकाशी लूट करताय तुम्ही. चला, एक मिनिट. हे बघा, एक मिनिट. आम्ही मॅडम या ठिकाणी फक्त स्वच्छतागृहासाठी आलेलो नव्हतो.
आम्ही कशासाठी आलो होतो? Overall ओव्हरऑल आपण सगळ्या सूचनांसाठी आलो होतो, बरोबर. एक सक्षम अधिकारी म्हणून आपल्याला एका दिवसाभरात जे काही करण्यासारखं होतं ते आपण करायला पाहतो, ते आपण केलेलं नाही. मला एक सांगा की ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत त्या तुम्ही 10 दिवसात तरी कराल का? हा, नाही करत. बघा बरं, हा. जर तुम्ही 10 दिवसात करणार असाल तर मग आम्ही निघून जातो ना आता, बरोबर. काय काय होण्यासारख्या गोष्टी सांगा. आजच्या ज्या गोष्टी तुमच्या त्यांनी मागण्या केल्या आहेत ना, त्या कुठल्या गोष्टी तुम्ही 8 दिवसात पूर्ण करू शकतात त्यांना सांगून द्या. आणि कुठल्या आपल्या ऑफिसच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मागणी करून पूर्ण करणार आहेत ते पण त्यांना सांगून द्या. पण आता हे टॉयलेटचे बोर्ड आत्ताच लागले पाहिजे, तुमच्या याच्यातून प्रिंटरून काढून घ्या आणि लगेच लावून टाका आत्ताच. मॅडमच्या स्टेटमेंट देत आहेत आता ती आणि त्या बाईचं स्टेटमेंट समोरासमोर जर घेतलं तर ती बाई स्पष्ट सांगेल की ह्या मॅडमनीच मला बसवलेलं हो, त्याचंच आणि सांगितलं. त्यांचं स्टेटमेंट मॅडम, दिलंय. मीडियाच्या बसवलं हे मान्य केलं मॅडम. मीडियाच्या समोर त्यांनी असं सांगितलं हा. की आम्हाला मॅडमनेच या ठिकाणी बसवलं आहे आणि बसवलं, पुन्हा पैसे घ्यायला सांगितलेलं नाही. मॅडम एक मिनिट बसवलं पण नाही, क्लीन करायचं. मॅडम बोल. विषय ऐका मॅडम. होता ना, हं? आता जे बसले त्यांनी पहिले कॉन्ट्रॅक्ट त्यांनीच घेतला पहिल्याचं contract आहे. त्याच्यामुळे बसवलं. नाही नाही साहेब काय माहितीये का, आता नवीन सगळी स्टोरी मान्य आहे. ऐका ना, नवीन लोक तुमची येणार. स्टोरी मान्य आहे, यांची स्टोरी मान्य आहे. अजून समजा तुमचे अधिकारी असतील त्यांची एक स्टोरी येईल. ह्या स्टोऱ्यांसाठी बदलापूरचा सामान्य नागरिक सफर व्हावं का? कारण काही असो, होतोय, रोज होतोय. आता मागे एक मुलीचा बळी गेला ट्रेन पकडताना. मग तुमची स्टोरी ऐकून म्हणजे इथपर्यंत महिलेवर वेळ यावी की तिने तिच्या कपड्यांमध्ये लघवी करावी. मग तुम्ही असे कारण द्यायचे. आता कालची गोष्ट आहे, काल आमदार साहेबांनी सांगितलेलं असताना सुद्धा आज ताबडतोब होतोय. तर मग 10 दिवसांनी हे होईल याची शाश्वती काय? ही शाश्वती काय? आणि एक विशॅरियस लॅबिलिटी जी म्हटली जाते ही याचं जबाबदार हे तुम्ही आहात, तुमचं प्रशासन आहे, रेल्वे प्रशासन आहे. तुम्ही झटकू शकत नाही किंवा माझं नाहीये हे त्याने केलं म्हणून हे काम झालं नाही हे कारण देऊ शकत नाही. साहेब जसे बोलले की बीपीचे पेशंट असतात त्यांना ताबडतोब तिथे जायला लागतं. त्यामुळे तुम्ही जबाबदारी झटकून चालणार नाहीये. किती टॉयलेट आहेत मॅडम? आता आमदार साहेबांनी घेतलं असेल म्हणजे हजारो लेडीजसाठी जर इथे एकच टॉयलेट आहे आणि त्या एकमेव टॉयलेटमध्ये जाण्यासाठी सुद्धा जर तिथला एवढे रिस्ट्रिक्शन असतील तर परिस्थिती भयानक आहे मॅडम. तुम्ही हे प्रायोरिटीवर घेतलं पाहिजे होतं कालच. पण पैसे कशाला वसूल करतात? आणि तिने स्टेटमेंट मीडिया समोर केलेलं आहे की हे आपल्यातर्फे झालेलं आहे. त्यानंतरही साधारण 6 वाजल्यापासून आम्ही फक्त एक तक्रार नोंदवण्यासाठी इथे बसलेलो आहोत. स्वतः आमदार साहेब जमिनीवर बसले तक्रार नोंदवण्यासाठी. 9 वाजून गेले पण अद्याप कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाही. आम्हाला जाणीवपूर्वक या ऑफिसमधून त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमधून ह्या ऑफिसमध्ये फिरवलं जातंय. मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे पैसे गोळा करत होते त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाईची काहीही सुई अजून हल्लेली नाही. आम्ही ती कधी हलणार आहे? प्रवाशांसाठी आवाज उचलला. आम्हाला 5 दिवस उन्हात आमरण उपोषण करायला लावलं. उन्हात आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं नाही केला तर तो भाग पाटील सरांशी मी नंतर बोलणार आहे. परंतु काही लोकांनी नगरपालिकेच्या शिवाय त्या साहेबांशी संपर्क साधून आमचा मंडप काढला. म्हणजे रेल्वे प्रशासन रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांच्या ज्या गैरसोयी आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही आवाज उचलत असाल, आवाज उठवत असाल, आमरण उपोषण करत असाल तर भर रस्त्यात आम्हाला यांनी उन्हात बसवलेलं आहे 5 दिवस. इतकी हे सिस्टम एकमेकांशी जुळलेली आहे. 2 तास झाले सर, तोच विषय पुन्हा येतोय आणि नाही, पुन्हा आता बघा तुम्हाला ऍडव्होकेट साहेब statement पण आप बदललं. तेव्हा 2 गोष्टी आहेत. एक तर तुमचे जे जबाबदार अधिकारी आहेत तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, नाही तर सरकारी कामात अडथळा आणला असं बदलापूरकरांना वाटू दे. त्यानुसार आमच्यावर 186 नुसार कारवाई करा. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही अडथळा आणला तर कोणावर तरी कारवाई करा ना तुम्ही. तुम्हाला उत्तरदायित्व झटकता येणार नाही. आपण कोणत्याही सरकारी कामामध्ये अडथळा आणलेला नाही नाही. असं त्यांना वाटत एक असेल तर. नाही, नाही, नाही. आम्ही विषय बोललो का? एक लक्षात ठेवा. हे असं मग तशी कोणी कारवाई बघा, करा तुम्ही. आपण लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीला जर का लोकांच्या अडचणीच्या विचारण्याचा जर अधिकार नसेल तर मग फायदा काय होणार आहे? आपण काल या ठिकाणी त्यांनी सांगावं ना, आपण या ठिकाणी सर्वेक्षण केलं त्यावेळेला त्यांच्याकडे काय आपण अलिगेशन केले का? काही नाही अलिगेशन केले. पण आज त्याची पूर्तता होत नाहीत म्हणून आपण अलिगेशन करायला आहोत ना. आपण सर्वसामान्यांचा आवाज आहोत. अलग लक्ष वकील साहेब, आपण सर्वसामान्यांचा आवाज आहोत. मग तेच बोलतो मी. हा, आपण आपल्या वकिली भाषेत बरोबर म्हणताय, पण आपण सर्वसामान्यांचा आवाज आहोत. या सर्वसामान्य नागरिकांची या कामाची पूर्तता व्हावी ही आपली अपेक्षा आहे. आणि साहेब माझी काय फक्त हीच अपेक्षा नाही, इथे सगळाच प्रॉब्लेम आहे, एकंदरीत सगळाच प्रॉब्लेम तो सगळ्याचा सगळा सुटावा हा याच्या पाठीमागचा एक विषय आहे. आज त्यांना आपण ज्या ज्या सूचना दिल्या आहेत, एक मिनिट शेवटच करतोय की आता आपल्याला आम्ही ज्या कालपर्यंत मॅडम तुम्हाला ज्या सूचना दिल्यात, मग मी तुम्हाला सांगतो पुन्हा ऑन रेकॉर्ड कॅमेरा सांगतोय की ज्ञानेश्वर म्हात्रे तुमच्याकडे दर 15 दिवसाला येणार. तुम्हाला वेलकम आणि तुमच्याकडे
तुम्ही 15 दिवसांनी आणि तुम्ही मला म्हणा हे होतं मी हे नाही झालं. तुमचं गुच्छान चहा पाणी घ्यायला ज्ञानेश्वर मात्र येणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगतो. मला इथे मी जी सांगितली खड्डे जे आहेत की नाही ते भरले गेलेत, फरशा तुटलेत, ते रिपेअरिंग झालं पाहिजे. जिथे जिथे लोक थुंकतात की नाही तिथे बोर्ड लागले गेले पाहिजेत. एक्सलेटर जिना बंद नाही पडला पाहिजे. स्वच्छतागृह व्यवस्थित क्लीन असली पाहिजे. ज्या तुमच्याकडनं आता तात्काळ होण्यासारख्या गोष्टी त्या सांगा ना. पुन्हा तुमची एक जबाबदारी आहे की आमच्या मागण्या आहेत की अंबरनाथला थांबणारी रेल्वे बदलापूरपर्यंत कशी येईल, टाइम टेबल कसं फॉलो होईल, हे तुमच्या हातात तर आहे ना मॅडम. तुम्ही नाही म्हणताय. गाड्या माझ्या हातात नाही. हे बघा, तुम्ही स्टेशन मास्टर आहात, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगू शकता आम्ही आमची मागणी केली आहे. लोकांची मागणी प्रमुख तीच आहे की बाबा पहिले आम्हाला गाडी वेळेवर सुटली गेली पाहिजे. या सोडवण्यासाठी तर टीम लागली, प्रयत्न चालू आहे. बघा, रोज हे केलं गेलं पाहिजे. मी फक्त तुमच्या एकटीवर बोलत नाहीये मॅडम, तुमच्या एकटीवर बोलत नाही, संपूर्ण प्रशासनावर बोलतो, संपूर्ण सिस्टीम. आज आमचं गव्हर्नमेंट सांगा बघू काय नाही करत. गव्हर्नमेंट चांगलं काम करते की नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब एवढं चांगलं काम करतात, रेल्वे मंत्री चांगलं काम करतात, आमचे खासदार साहेब चांगलं काम करतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चांगलं काम करतात. तर प्रशासन का नाही चांगलं काम करत? का नाही करत? करायला पाहिजे की नको? तुम्ही करा. तुम्हाला आम्ही खरंच सांगतो, तुम्ही चांगलं काम केलं की आमचं काही ऑब्जेक्शन नाही. आम्ही कशाला इथे बोलायला? आज काल 2 तास गेले, आज 2-3 तास या ठिकाणी गेले. आज होळीचा सण आहे, तुम्हाला पण आज सण आहे, बरोबर की नाही? माझी अपेक्षा अजिबात नव्हती. या आता आमच्या रिपोर्टर दोघीजणी महिला आहेत, त्यांना पण घरी सण आहे. मला अजिबात त्रास द्यायचा नव्हता आपल्याला. पण मला आज जी गोष्ट समजली की इथे एका महिलेला पैसे नाहीत म्हणून टॉयलेटमध्ये जाऊ दिलं नाही, त्यामुळं मला खरोखर ते वाईट वाटलं. आणि मी डायरेक्टली ऑन द स्पॉट मी या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर मला किमान एक बोर्ड तर दिसायला पाहिजे होता की मॅडमने या ठिकाणी बोर्ड लावले. काहीच नाही ना फॉलो मॅडम, काहीच फॉलो नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमचा अपमान करता ना. कसं बोलताय? असंच झालं ना मॅडम. मी अन्य लोकप्रतिनिधीसारखा नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी अन्य लोकप्रतिनिधीसारखा नाही. मी जर काम हातात घेतलं तर ते पूर्ण करून घेणार म्हणजे घेणारच आहे, बरोबर. तुमच्या वरिष्ठांकडनं का असो ना, पुढे कोणाकडनं का असो ना, मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. ऑन रेकॉर्ड सगळे लोक पाहतात. लोकांना असं वाटतं हे आले फोटे काढून निघून गेले, काही होणार नाही. सगळ्यांच्या कमेंट वाचल्या मी. तुम्हाला माहिती, मी 3 तास सगळ्यांच्या काल कमेंट वाचल्या, लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या आहेत. आणि मला माहिती आहे ज्या माझ्या मनामध्ये त्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्याच प्रतिक्रिया आज मी तुमच्याशी बोलतोय की या सिस्टीममध्ये सुधारणा झाली पाहिजे. मी म्हणत नाही की एकदम आजच आज सगळं होईल, नाही होणार सगळं, पण बेसिक गोष्टी आहेत त्या मॅडम सुधारल्या गेल्या पाहिजे. ही तुमची माझी जबाबदारी आहे. मी जर आपण त्या सुधारल्या नाही तर मग फायदा का होणार याचा? मग एवढं आम्ही टाहो फोडून या ठिकाणी जे बोलतोय त्याच्यात जर सुधारणा होणार नसेल तर मग लक्ष कोणाचं? लोकांनी कोणाकडनं अपेक्षा कराव्यात? लोकांचं काय म्हणणं आहे माहिती तुमच्या बाबतीत की अत्यंत उद्धट आणि उर्मट अधिकारी आहेत, यांची पहिले बदली करा. तुम्ही कमेंट वाचल्या का त्या? तुम्ही वाचा मॅडम. फेसबुक ओपन करा, कालच्या 3 व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल लोकांच्या तुमच्या बाबतीत किती डेंजर प्रतिक्रिया आहेत, अत्यंत चुकीच्या प्रतिक्रिया आहेत. समजलं का? तुम्ही त्या वाचून लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत ना हो. मी तुम्हाला काल पण सांगितलं की मॅडम तुम्ही इथे आल्यानंतर लोकांना व्यवस्थित समजून घ्या, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवलं पाहिजेत ना. आज मी आता समजा लोकप्रतिनिधी असून विधान परिषदेचा आमदार असून या ठिकाणी येतो आणि मला असा अनुभव पाटील साहेब येतोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना. मला पण इन्सल्टिंग वाटतं ना साहेब. माझा हा विषय नाहीये, माझ्या जनतेचा विषय आहे आणि जनतेचा विषय मी या ठिकाणी मांडायला आलो आहे. आपण आज या सगळ्या गोष्टी 15 दिवसात तुम्ही ज्या गोष्टी सुटण्यासारख्या तुम्ही 15 दिवसात सोडवणार का? बोला मला. मॅडम, तुमच्या स्टेशन संबंधित ज्या गोष्टी आहेत ना, त्या ज्या गोष्टी तुम्ही सोडवू शकतात त्या त्यांना आश्वासन द्या त्याप्रमाणे. आणि बाकीच्या वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित जे आहेत ते सांगा. सर 3-3-3.5 तास होत आले आता. त्यांना काहीतरी उत्तर द्या. त्वरित तर सगळ्यात पहिले जो आपला मेन इश्यू आहे टॉयलेटचा, तो आत्ताच्या आता सोडवते. आपण जे आहेत ज्यांनी तो गुन्हा केलाय त्यांच्यावर आपण कारवाई करू. तिकडे फ्री यूजचा आत्ताच्या आता बोर्ड लावूयात आपण. तिकडे बॅनर तुर्तास रेडियम येईल उद्या तेव्हा, पण आता सध्या एक प्रिंट मारून आपण तिकडे पेस्ट करूयात. बाकी राहिला की स्टेशन आणि स्टेशन प्रिमायसेसची क्लीनलीनेस, त्याच्यावर सरांशी बोलून उद्या एक्स्ट्रा जर अतिरिक्त काही मला कर्मचारी मिळत असतील कुठून तर ते मागवून तेवढं पूर्ण आपण एवढ्या 8 दिवसात प्रिमायसेस पण कम्प्लीट करून घेऊया. तुटलेल्या आहेत, काही कोबा कुठे करायचा आहे ते ऍक्सिडेंट स्पॉट
ऍक्सिडेंट स्पॉट साहेब फार डेंजर. तुम्ही तिथे बघितलं ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या नियमात हे बदलत नाही. अहो तिथे काय होतं, तो 100% पुन्हा त्या ठिकाणी अपघात होऊ मी शकतो. स्वतःही सर्वे करून त्यांना त्यांना बोलवून काय बोलतो? इन्स्ट्रक्शन दिले ते काहीतरी करा, तर ते नाहीच तात्पुरतं म्हणतात. करा, कारण त्या ठिकाणी जी गॅप आहे ना, पटकन माणसाचा पाय वगैरे घसरू शकतो आणि अपघात होऊ शकतो. मी त्यांना तुमचे म्हटले नियम मला सगळे मान्य आहेत, पण काहीतरी थोडंसं आपण आडोसा त्या ठिकाणी केला गेला पाहिजे की पब्लिक त्या ठिकाणी गेली नाही पाहिजे. शेवटी काय असतं, आडोसा नाही, पण तिथं तुमचा JRP वगैरे जर ठेवला तर तो लोक तिथपर्यंत येणार नाही. हा गाडी पकडा तिथपर्यंत पळणार नाही. एक माणूस तर गाडीच्या वेळेस ठेवलं पाहिजे. जेव्हा गाडी पकडतात ना त्यावेळेवर जर तरी थांबला ना तर लोक गाडी हा. पकडणार नाही. ते तरी करा ना. अरे आपल्याकडे बॅरिगेट्स असतात मॅडम, रिमूव्हल बॅरिगेट्स. लागू शकतो रोड बॅरिकेड. अहो खेचायचं आतमध्ये ठेवायचं हेच बॅरिगेटचं काम आहे. गाडी चालू असताना लावू शकत. नाही साहेब तसं नाहीये. किती 4 फुटाचा तो गॅप आहे ना, 3 की 4 फुटाचा गॅप आहे. तर 3-4 फुटामध्ये आपण 1 फूट जागा सोडा. मी काल ती बघितली गाडी, 1 फूट जागा सोडून तो बॅरिगेट थोडासा मागे, म्हणजे 1 फुटाचा कुणी जात नाही. थोडं बॅरिगेट रेड कलरचा असलं तर लोकांच्या लक्षामध्ये पण येईल. पहाटेच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला फक्त लक्षात येत नाही ना. समजलं का? तिथं काहीतरी धोका हे पण समजलं पाहिजे ना साहेब. आज एक जीव गेला हो, त्या आज महिलेच्या घरामध्ये किती आक्रोश असेल, आम्हाला वाईट वाटतं ना साहेब. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही लक्षात घ्या मॅडम, आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना त्यांचं रिफंड मिळावं, त्याची भरपाई मिळावी याकरता प्रयत्न करतोय. त्यांच्या पालकांना पण आपण मदत करा. आपल्याला कुठे कशा सिस्टीममध्ये त्या महिलेच्या पालकांना तिचे जे काही नुकसान भरपाई आहे ते, तिचा जीव तर परत येणार नाही, पण जे काय आहे ते तरी किमान त्याच्या पालकांना मिळू द्या, तिच्या मुलाबालांना मिळू द्या, याकरता आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी त्यांनाही मदत करा. आपल्या कार्यकर्त्यांनी पण ती गोष्ट लक्षात ठेवा. किमान 1 महिन्याच्या आतमध्ये सगळी प्रोसेस केली गेली पाहिजे. हातात घेतलेलं काम हे तडीच केलं गेलं पाहिजे. नुसतं आपल्याला हे करायचं नाहीये. 1 महिना झाला. 31 तारखेला जो अपघात झाला होता त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज तागायत त्यांच्या हातात आलेला नाहीये, मिळालेला नाही. 1 महिन्यापासून पोस्टमॉर्टम रिपोर्ट तो सुद्धा गुन्हा दाखल झाला असेल तर आपण उठायला नाही सर, त्याच्याबद्दल अपडेट असं आहे सर. 1 पान सर 3 तासापासून एका व्यक्तीचा एक जबाब झालेला आहे फक्त, ते एका पानाचा एक जबाब 3 तासापासून ते घेत आहेत. आपण इथे इतका संघर्ष करत असताना सुद्धा हे बघा मॅडम, तुमच्याकडनं 100% कारवाई होईल. गुन्हा दाखल करण्याची गुन्हा दाखल करायचा ना मी त्यांच्यावर. उद्या पुन्हा सफाई येऊ. काम. हा? मी उद्या पुन्हा येऊ. व्यापारी टाकतील तर मी पुन्हा येऊ का हे पाहण्याकरता? फोनवर बोलतील तुम्हाला. हे बघा माझं एकट्याचं मत नाहीये. नाही, ही सगळ्यांचं सगळी मत. आम पब्लिक आहे. मलाही वाटतं ना की त्यांनी म्हणून जर असं केलंय तुम्ही तर त्यांच्यावर जर योग्य त्यांनी पद्धतीमध्ये एका गुन्हा व्यक्तीला दाखल- नाही, आयरवार एका सर, महिलेला नाही जाऊन आयरवार दिलं. सर बोला. आयरवार सर, हा आयरवार सर, तुम्ही या जरा बाहेर 2 मिनिटं. तुम्ही प्रॉपर जर गुन्हा दाखल करणार असाल, तुमची प्रोसेस चालणार असेल, जर त्याला वेळ लागणार असेल तर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून, आज होळी आहे, आम्हाला कोणालाही इथे अडकून ठेवायचं नाहीये, बरोबर. जर त्यांनी प्रॉमिस केलं की खरोखरच आम्ही योग्य पद्धतीमध्ये गुन्हा दाखल करतोय तर आम्ही जातो, हरकत नाही. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण त्या माझी पण आग्रही गुन्ह्याची मागणी आहे. प्रॉपर झालं पाहिजे गुन्हा दाखल. Proper. असं थातूर मातूर गुन्हा दाखल व्हायला नकोय, बरोबर आहे. तुम्ही मला तासाभरात ती गुन्ह्याची कॉपी पाठवा, बरोबर. सर हे लोहमार्ग पोलीस आहे. हा तर यांना हेच प्रश्न विचारा की 1 महिन्यापासून पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा याची काय प्रोग्रेस आहे या केसमध्ये, ते विचारा की इतका विलंब का लागतो. पुढे यायचं. काय झालं होतं, काय झालं होतं? त्याबाबत आता मी तरी कसं काय सांगणार सर. आता आमचे मान्य उपनिपणित आहेत, त्यांना पण माहिती आहे त्याबाबत किती रिपोर्ट यायला किती वेळ लागतात. एक सरच रिपोर्ट सर वेळ लागतो ना त्याला. ज्यांनी PM केलेलं असतं ना तेच तो रिपोर्ट बनवतात. बरं. आणि अशा रेल्वे कटिंगमध्ये एकापेक्षा जास्त डॉक्टर घेऊन कमिटी म्हणून मिळून ते रिपोर्ट बनवतात. साधारण किती दिवस लागतील त्याला 1 महिना पण लागू शकतो, 2 महिने पण लागू शकतात. बरं. त्याच्याकडे लोड जसा असेल ना तसा. आता माझ्याकडे बदलापूर पूर्वला ह्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 40 ADR झालेले ओके, आहेत. ओके. त्यापैकी मला 10 ADRचे PM रिपोर्ट्स मिळालेले नाही, मला कोणाशी बोलावं लागेल का? आहेत. मेडिकल ऑफिसर आपले कैलास पवार साहेब त्यांनी बॉडी जिकडे पाठवलं. कोणाकडे पाठवले ते? बदलापूर पूर्वला दिला. आपल्या अंकुश सरांशी बोलतो ना. श्रद्धा मॅडम आहे त्यांच्या इंचार्ज ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या. श्रद्धा मॅडम ज्या आहेत ना त्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलू, आपण बोलू. तो आपल्या विषय आहे. आयवार सरांना बोलवा जरा 2 मिनिटं. त्यांच्याकडनं प्रॉपर आश्वासन मिळत असेल तर आपण मग या ठिकाणी आज थांबूया. आयरवार सर या 2 मिनिटं पटकन. सर या नहीं थकने, ज्ञानेश्वर मादिल थकणार नहीं सर. अभी सब लोग रिक्वेस्ट कर रहे हैं कि आज होली है, आप प्रॉपर अगर गुन्हा दाखल कर रहे हो. गुन्हा दाखल झालेला आहे. मी तुम्हाला क्राईम नंबर देतो. हाँ ठीक है. मग तो कधी मिळणार मला? झालं क्राईम सर, रजिस्टर्ड झालं सर. ओके.
एकदम तत्काळ कारवाई सर. ठीक आहे, मग द्या ना त्याची कॉपी. शेअर नंबर दे, सर क्राईम नंबर देतो सर. द्या ना, हा, उद्या. काहीतरी द्या म्हणजे मला उठायला शेअर नंबर देऊन द्या. द्या. आणि मॅडम प्रॉमिस तोडू नका, बरोबर? सगळे लोक पाहतात, बरोबर, ऑनलाईन पाहतात. प्रॉमिस तोडू नका. टॉयलेट बाथरूम वर तुम्ही लावून द्या पोस्टर. आणि उद्यापासून असं नाहीये. कोणत्याही परिस्थितीत टॉयलेट बाथरूमच्या बाहेर जर पैसे वसुली झाली तर त्याबद्दल जबाबदारी ही 100% तुमची असेल आणि तो गुन्हाही तुमच्या माती असेल. मॅडम ते हँडिकॅपचं सुद्धा ओपन करून द्या, त्याला परत फ्लश नाही, फ्लश करायला म्हटलं ते. त्याचा फ्लश खराब आहे, केली इन्क्वायरी. त्याचा फ्लश खराब आहे, फ्लश बनवून घेते. उद्या नाही, पण ते आता उद्या नाही करणार, उद्या होळी आहे. बघा, एक मिनिट, अंध आणि अपंग व्यक्तींना प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, जे काय अपंग असेल ते. आमची विनंती आहे. हे बघा, एक मिनिट थांबा ना जरा, मी बोलतो ना. आपण काय करा की अशा वेळेला तुम्ही नका ताणू. अपंग माणसाने कुठे जायचं वॉशरूमला? तुमच्या हातातली गोष्ट आहे मॅडम. मी पाठवू का माणूस? मी देऊ का त्याचा खर्च करून? तुम्ही सांगा. देतो ना, आम्ही करून देतो. जर तुमच्याकडे जर प्रशासनाकडे काही येणं असेल तर आम्ही देतो करून, पण लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. असं नाही की आता आम्ही मॅन तलवार मॅन केलेली नाही. मी पूर्ण पाठपुरावा तुम्हाला हैराण करून सोडणार आहे, बरोबर आहे? तुम्ही स्वतःहून बदली करून घेणार अशी अवस्था होणार आहे, बघा लक्षात ठेवा. आयराव सर, तुम्ही स्वतःहून बदली करून घेणार, एवढं हैराण करणार. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं काम केलं की तुमचंही स्वागत आम्ही करू ना, बरोबर आहे की नाही? मला सत्काराच्या अपेक्षेने माझं कार्य मी करा, उत्तम करावं एवढं तीच अपेक्षा आम्हाला. कार्याचा सर जोपर्यंत सत्कार होत नाही त्या- हे नाही, आम्हाला कॉपी कुठली देता तुम्ही? नंबर क्राईम नंबर द्या. गुन्हा दाखल झालेला आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आमच्यामध्ये रजिस्टर करतो आमच्या. ठीक आहे, तुम्ही काय तुम्ही येत नाही का? ऑनलाईन नसतं त्यांच्याकडे. त्यांची बाईट घ्या, त्यांची बाईट घ्या. आपली प्रोसिजर तशी आहे. नंबर तरी द्या ना त्यांना काहीतरी. काय केलं तुम्ही सांगा ना. अरे पण तुम्ही तुम्हाला सांगतो सर, मी क्राईम रजिस्टर केलं. सीआर नंबर नाही पण तुम्ही सांगा ना, तुमच्या तोंडाने सांगा. सीआर क्रमांक 231 आणि सीआर क्रमांक 232 यांच्या विरुद्ध दाखल झालेला. मग आता त्यांच्यावर काय कारवाई होईल? त्यांच्यावर काय एक मिनिट थांबा ना सर, काय कारवाई होईल? त्यांना कोर्टात घेऊन जाऊ सर. नक्की? हा, 100% त्यांना कोर्टात ठीक आहे, म्हणजे आज आपण या ठिकाणी कोणाला त्रास देण्याचा आपला हेतू नव्हता. लोकांची मूलभूत जी समस्या होती ती सोडवण्यामध्ये आपण आज या ठिकाणी निश्चितपणे धडाकेबाज या ठिकाणी आपण एंट्री केली होती आणि निश्चितपणे त्यामधून रेल्वे प्रशासनाने त्या जे कोणी पैसे वसूल करत होते त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि यानंतर ही कधीच कारवाई होणार नाहीत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी फक्त बदलापूरचाच विषय नाही तर इथपासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पर्यंत जाणारे जे रेल्वे स्टेशन असतील त्या ठिकाणी ताबडतोब सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं काम रेल्वे प्रशासन करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. आणि या ठिकाणी आमचे नितीन पाटील साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले पूर्वेचे ते सुद्धा या ठिकाणी आलेत. स्टेशन मास्तर मॅडम या ठिकाणी आलेत. मी आता आज पण त्यांना आपण संधी देत आहोत. अहिरवार सर या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांना आपण संधी देत आहोत की त्यांनी आमच्या नागरिकांच्या जीवाशी बिलकुल खेळू नये. त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या आपण पुरवाव्यात. निश्चितपणे रेल्वे प्रवाशांच्या ज्या ज्या अडचणी त्या आपण सोडवाव्यात. लवकरात लवकर टाइमवर रेल्वे कशा सुटतील याचा प्रयत्न करावा. अंबरनाथची रेल्वे बदलापूर आणण्यासाठी आम्ही जी मागणी केली तुम्ही पण तुमच्या प्रशासनाला सांगा, आम्ही पाठपुरावा करू की जेणेकरून इथल्या लोकांच्या गैरसोय होणार नाहीत. आणि रेल्वे स्टेशन हे जे पूर्ण क्लीन 1 आठवड्याच्या आतमध्ये झालं पाहिजे हे पाहण्यासाठी पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ. आम्ही कुठे स्टंटबाजी करायला आलेलो नाही, फोटो काढायला आले नाहीत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आहोत आणि सातत्याने आपल्याकडे येत राहणार. आज या ठिकाणी आपण सर्वजण मीडियाने सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे, पब्लिक सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. अशीच सर्वांची साथ राहू द्या. सगळ्या रेल्वेच्या काय समस्या असतील त्या आपण लवकरात लवकर सोडवण्यासाठी सज्ज राहू. मॅडमचा हे घ्या ना याच्याबद्दल माहिती नाही देऊ शकणार, ऑथॉरिटी नाही आहे त्यांना. माझं शहर माझी जबाबदारी. हम बंधन केलं. अरे यार, मुंबईला अखेर गुन्हा जो आहे तो नोंदविण्यात आलेला आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे चांगलेच आक्रमक झालेले आणि तब्बल 3 तासापासून बघू शकतो आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ते बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आले होते आणि त्यांनी आरपीएफच्या कार्यालयामध्ये ठिय्या मांडलेला आणि आपण बघू शकतो आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मागणीला यश आलेलं आहे. आक्रमकपणे त्यांनी या ठिकाणी प्रवाशांच्या समस्या मांडल्या आणि सर्व रेल्वे प्रशासनाला
धारेवर त्यांनी धरलेलं. आणि आता आपण बघू शकतो उपशहर प्रमुख सुरदास पाटील देखील आपल्याला इथे पोहोचलेले आहेत आणि समस्त आपण बघू शकतो पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चला गाडी कुठे आपली